हॅलो नमस्कार, मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण उभ्यांनी दोन एक्सरसाइज बघणार आहोत। तर सर्वात आधी नवीन वर्ष लागले आहे, तर नवीन वर्षाच्या माझ्याकडे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। हे वर्ष तुमच्यासाठी खूप छान जावं आणि मेन म्हणजे आरोग्यदायी जावं, कुठलाही आजार तुम्हाला न लागो। जर तुम्हाला आजार लागायचं नसेल तर एक्सरसाइज करायला नक्की सुरुवात करा। 10 मिनिटं 15 मिनिटं असं आपण वाढू शकतो, पण स्टार्टिंग 10 मिनिटापासून नक्की करा। कारण की बघा, जर तुम्ही फिट असाल तर तुम्ही इतरांची काळजी घेऊ शकाल। जर तुम्ही फिट असाल तर तुमची चिडचिड होणार नाही। तुम्ही फिट असाल तर तुमची नवऱ्याची, मुलाची, आई वडिलांची तुम्ही आरामात काळजी घेताल। जर तुम्हीच फिट नसाल तर तुम्ही इतरांची सुद्धा काळजी घेऊ शकणार नाही ना, बरोबर की नाही। तर चला वेळ न घालवता करू आजच्या व्हिडिओला सुरुवात। तर सर्वात आधी आपल्याला सेम पोझिशन मध्ये उभं राहायचं। थोडंसं पायामध्ये गॅप ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं, किंवा एकदम स्टँडिंग आपण म्हणतो ना सावधान मध्ये, तसंहीच उभं नाही राहायचं। विश्राम मध्ये कसं आपण उभं राहतो ना, थोडेसे पाय आपले अंतर घ्यायचे। ठीक आहे, पाय अंतर घेतल्यानंतर एक हात ठेवायचा आपल्या कमरेवरती। एक हात कमरेवरती ठेवल्यानंतर एक हात ठेवायचा आपल्याला बघा असा, माझं इथं कपाट येत आहे म्हणून मी थोडी इकडे सरकली। एक हात असं ठेवल्यानंतर हा जो हात आहे ना आपला, हा हात आपल्याला या पायांच्या बोटांवरती लावायचा। हा हात जसा तसा ठेवायचा आपल्याला, याच पायाच्या बोटाला हात लावायचा। ठीक आहे, मी करून दाखवते तुम्हाला आणि मग किती सेट करायचं, रिपिटेशन किती करायचं हे तुम्हाला नंतर सांगते। हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। बघा 10 केली काय होतं ना, या एक्सरसाइजने काय होतं सांगते तुम्हाला। मेन म्हणजे हाताचं फॅट कमी होतं, पोटांचं फॅट कमी होतं, मांड्यांचं फॅट कमी होतं, बाजूचं फॅट कमी होतं। ठीक आहे, एवढं याने होतं। आणि हे किती करायचं आपल्याला, करायचं हे 40। ठीक आहे, 40 करायचं, 40चा एक सेट करायचं आणि या पायाच्या परत 40, म्हणजे आपल्याला टोटल 80 करायचं। हळूहळू तुम्हाला सवय पडली की तुम्ही वाढू सुद्धा शकता। एकाच एक्सरसाइजने आपल्याला 3 फायदे होणार आहे। मेन म्हणजे हाताचा फॅट, पोटाचं फॅट आणि मांड्यांचं फॅट। बघा, आपण जसं खाली वागतो तेव्हा पोटांवरती भार पडतो, ऑटोमॅटिक पोटाचं जे बेली फॅट आहे ते कमी होतं। परत हा हात असा केल्यामुळे हाताचं सुद्धा आपलं एक्झर्शन होतं। बघा, हाताचा सुद्धा व्यायाम होतो, मग हाताचं सुद्धा फॅट कमी होतं। त्याचबरोबर असं केल्यानंतर इथं आपल्याला थोडासा भार पडतो, इथं सुद्धा फॅट कमी होतं। ठीक आहे, हे आपल्याला करायचं 40 वेळा करायचं। ठीक आहे, हे असं ते झाल्यानंतर हा झाल्यानंतर बघा, हा दुसरा हात ठेवायचा हातात, कारण की याचं झालंय ना आपलं या हाताचं, आता इथे ठेवायचं। परत हा हात फ्री असला की हा हात या पायाला लावायचा, या पायाचं झालंय ना आता, तर या पायाला लावायचं। बघा, परत स्ट्रेट ठेवायचं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। मी 10 वेळा करून दाखवलं, तुम्ही 40 वेळा करायचं। आणि करताना हा जो पाय असतो ना आपला, असं फोल्ड नाही करायचं, पाय स्ट्रेट ठेवायचं सरळ, किंवा असं नाही की हे जसं जसं आपला हात खाली जाईल तसं तसं आपण पाया असा करायचा नाही, पाय आपल्याला सरळच ठेवायचं। बघा, असं केल्यानंतर असं। ठीक आहे, मी 10 वेळा करून दाखवलं, तुम्ही 40 वेळा करायचं। ही झाली एक एक्सरसाइज। दुसरी एक्सरसाइज सुद्धा परत तशीच आहे, सेम उभं राहायचं। उभं राहिल्यानंतर हा हात दोन्ही जे हात आहेत आपले ते ठेवायचे आपल्या कमरेवरती। ते कमरेवरती ठेवल्यानंतर काय करायचं, 1 2 3 4, खूप इझी एक्सरसाइज आहे बघा। 5 6 7 8 9 10। जो पायांचा गुडघा असतो ना तो आपल्या छातीपर्यंत न्यायचा। तुमचा येत नसेल, साधा खूप फॅट असेल थायचं किंवा पोटाचं फॅट असेल, येत नसेल, इथपर्यंत जर येत असेल तुमचं तर ठीक आहे, स्टार्टिंग तेवढा तिथून पासून केली तरी चालेल। पण हळूहळू जो आपला पाय आहे ना तो छातीपर्यंत आला पाहिजे। बघा, तुमचा येत नसेल तर ठीक आहे, फर्स्ट टाइम नाही येणार, हळूहळू तुम्ही जशी प्रॅक्टिस करसाल तशी येईल। ठीक आहे, या पायाचं झालं, मी 10 वेळा करून दाखवलं। आता या पायाचं बघा, 1 2, बघा याने काय होतं, इथं हे पडतं, 3 पोट कमी होतं खालचं, 4 5, खूप इझी आहे, 6 7 8, इथं बाहेर पडलं मांड्यांचं फॅट कमी होतं बघा, 9 10। ठीक आहे, ह्या झाल्या 2 एक्सरसाइज, नक्की करून बघा। या दुसऱ्या एक्सरसाइजचा सुद्धा तुम्हाला 40 वेळा करायचंय। 10 झालं किंवा 20 तुम्ही या पायाचं करू शकता, 20 या पायाचं करू शकता। हे झाल्या 2 एक्सरसाइज, नक्की करून बघा।
खूप फरक पडेल आणि वेट लॉस सुद्धा होईल तुमचं. एका आठवड्यामध्ये जवळपास तुम्ही 6-7 kg आरामात लूज कराल. त्याचबरोबर थोडंसं आपलं हेल्दी डाएट सुद्धा घ्यायचं. असं नाही की व्यायाम करते तर बर्गर खा, पिझ्झा खा, पास्ता खा, काही स्वीट खा, असं नाही करायचं. ठीक आहे, स्वीट खायचं असेल तर कंट्रोलमध्ये खा, पण तळलेलं अजिबात खाऊ नका. घरगुती जेवण जेव्हा, छान एक्सरसाइज करा. तर हा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय आणि नमस्कार.